नवरा दारू पित होता, पोरगी घरात लग्नाला आलेली होती. माईच्या डोक्यात एकच विचार कालवत होता, एकतर तो बाबा दारू पिऊन पडलेला असायचा. ह्या बिचारीला रात्रंदिवस एकच टेन्शन की आपल्या पुरीचं लग्न करणं गरजेचं आहे. उद्या 4 लोकांनी नावं ठेवायला नको, बघा नवरा दारू पिऊन पडतो, माईला लिकीची काळजी नाही, लेक उपवर झाली. म्हणून तिनं पाहुणे बघायला सुरुवात केली. आता तुम्हाला माहिती आहे, दारुड्याच्या घरात म्हणलं की मदतीला कोण येत नाही, तसं तिच्याही घरात कोण पाहुणे रावळे बघायला पण येत नव्हतं. कसं बस तिनं कुठलं तरी आपलं लग्न जमवलं पुरीचं आणि लग्न लहान मोठं लावून दिलं. आता लग्न झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर पोरगी माहेरी आली आणि आईच्या गाळा पडून रडायला लागली, आई मला नाही जायचं सासरी. माझा सासरी नवरा सासू सासरे खूप त्रास करतात ग, मला विचारणार माझा बाप नाही, माझे भाऊ लहान आहेत, काय करू मी. माईनं सांगितलं, हे बघ बाये, माझा नवरा दारुडी आहे आणि तू माहेरात राहिली तर लोक म्हणतील शेवटी दारुड्याची पोरगी आहे, काय वळण लावलं, कशाला नांदणार, ते अशीच निघणार पोरगी बी फालतू. मरून नाव का नांदून नाव कर, माहेरी येऊ नको.